नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवले आहे कुरड्या. तर कुरड्या करण्यासाठी सर्वप्रथम आपण गहू भिजत घातलेले आहेत. तर इथून पुढे आई बोलेल. रोज 3 दिवस पाणी बदललेले आहे. आता आज 4था दिवस आहे. त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं. हे पहा, याप्रमाणे याच्यामध्ये बघा असं चिक तयार झालेलं आहे. पटकन ये बघा चिक तयार झाला. आता हे आपल्याला दळायचं आहे. तर आता आपण हे गहू दळायला आलेलो आहे. श्री दत्त ग्राइंडिंग मिल येथे तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले वगैरे सर्व दळून मिळेल. हळद दळून मिळेल, सगळं दळून मिळेल. तर आपण हे पहा गव्हाचे चीक दळण्यासाठी इथे आलेलो आहे आणि पापडे देखील तयार करण्यासाठी आपण इथे भिजवलेले तांदूळ दळण्यासाठी आलेलो आहे. मावशीने चीक दळून दिलेलं आहे. तर हे पहा याच्यासाठी खूपच अनंत अडचणी आलेल्या आहेत. तर ड्युटीवरून मला 3-4 वेळा घरी यावं लागलं. तर हे पहा आता आपलं छत आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर छत स्वच्छ करण्यासाठी आता आपण छतावर पाणी मारून घेत आहोत. तर छत स्वच्छ केल्यानंतर आपण इथे मस्त प्लास्टिकचे कागद अंथरणार आहोत. तर आता आपण गावामध्ये चाललेलो आहे चाटू आणण्यासाठी मावशीकडे. तर हे पहा, तर आज श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असल्याने स्वामींच्या मंदिरात खूपच गर्दी आहे. आणि हे पहा इथे स्वामींचे केंद्र देखील आहे. तर स्वामींचे दर्शन अवश्य घ्या. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा. तर हे पहा इथे आल्यानंतर मला खूपच असं समाधान वाटतं. लावून घेतलेलं आहे. तेल लावलं आणि मग नंतरच आपण त्याच्यामध्ये आदण ठेवलं. कारण ते म्हणजे असं पातेल्याला चिटकून येतं, पातेलं खराब होऊ नये म्हणून. आता आई करते. आपण आता चिक आपला चांगला आहे झालेला आहे. आपल्याला त्याच्यामध्ये माप घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं चिक असेल त्याच्यात थोडंसं जास्त आपल्याला आदण ठेवलेलं आहे. आता ते मापाने आपल्याला चिक मोजून घ्यायचं आपल्याला. अजून तिथं पाणी जरासं हे काय करताय? हे काय करताय? हे आता हे आळत म्हणून आपण जेवढं माझं घेऊ नको. हा फोटो माझा घेऊ नको. लोखंडाची माझी कशी आहे सांगशील लोखंडाची. चटका बसत बाई कशाला मला सांगायचं ना. मारू का थांब. मध्ये नाही वाटायचं पटकन वाटायचं. सगळं टाकून दिलं. ये बाळा जरा इकडे सगळं पाणी लवकर पटकन वधून धर तसंच जरा पाटील धर. उंच धर उंच पाटील धर आता. खाली सांडत पाटील धर सोडून दादू. धर पातील पाटील धर पाटील. मी घेऊन टाकते. अरे पाटील धर म्हणतो तुला. मागच सरकतोय. बरी असं धर पाटील. हा असं धर पटकन धर पटकन. संजीवानी हायगाई करू नको बरं का हलवायची. असं धर ना. मी धरते खाली बसून. धुंद धर ना असं इकडून असं बरं येतं. हे धुवून टाकायचं अजून मला टाकते धुवून. धर हे असं धरायचं. समजलं का? वड तुझ्याकडं सगळे करून वड अरे नाही. हा इथं याच्यात काय बघायचं. घे गारखा घे लवकर. ह्याच्यात टाक ना धुवून ते.
असं टाकू दूध याच्यात ही जी हे दूध हा, हे पाणी गरम पाणी. हळूच बघ गरम आहे. अगं तो नको ना सोडून हलवायचं मग पातेलं बाई जेवू राहिली. नाही नाही हां जेवू दे. ठेवू का टाक. उलटणी आहे का ग मोठे तोंडाची थांब. सगळे करून एक जीव झाला पाहिजे धरलं पक्क. जर टाकू. कुरड्या पिठली तर तुटली राहत ना तू. हे पप्पा झालाय लाव ना नाही का गेल्याच्या कमरा. का बरं या खालून माझी ऑर्डर जास्त लागत असतं. पुरणपोळी नैवेद्याचं अवघड आहे स्वामींचं. स्वामीचं. इकडं फुलवून असलं का निवेद दाखवा लागतं. हा? फुलवून आता असलं- एका साडेदहाला सुंदर लागत होतो. नाही नाही. सोनू पण गुळ घ्यायचं. ते कोणाकोणाला काढायचं ते बघा आधी जेव्हा दाखवा सर भाई स्वामींना श्री स्वामी ते अगोदर गणपती अंबाबाई मग स्वामी असं आहे ते. गणपती बाप्पा स्वामी मग बाकीचे सगळे स्वामी सगळ्यांना दाखवत. स्वामी गणपती पण आहे सगळे ते माझे स्वामी सगळे. मला दाखवते जळायला लागणार अगो हा ना इकडचे गॅसवर तू बारीक गॅसवर. मस्त पौष्टिक असतो खायला. आता मी स्वामींना दाखवणार आहे. हे श्री स्वामी समर्थ घ्या तुमचं जे खा. स्वामी माऊली तुळशीला मी दोन ते तुला वाळत घालणार काय करायचं. अगं तिकडून दाबायचे आधी तू. एवढं कागद येतो टाकू. कागद अजून पाहिजे नाही हे नको करू त्याला नको पाकू हा मग कशी करून सांगा मी. मी करते सर मी करते